दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट, जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी, देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट, तुका म्हणे असो सुखे, तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा, देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण दत्ता, दुसरे चरण दत्ता देया, दुसरे चरण दत्ता देया, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, शेवे लागी सेवक झालो
नामच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहेरो. आम्हा हरीच्या दासा काही, भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे, उगवे कोडे संकट. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय हरीच दास्यत्व स्वीकारल्यानंतर हरिदासांच्या जीवनामध्ये प्राप्त होणारी एक जगद विलक्षण अवस्था या अभंगातून स्पष्ट करतात. विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान, भक्तवत्सल, जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी या अत्यंत पवित्र अशा ऐतिहासिक श्रद्धा संपन्न धर्मप्रधान अशा उंबरे या गावातून व संपूर्ण परिसरातून हजर असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ अद्वरीय कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य पेटी मास्तर आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये परमपूज्य परमश्रद्धेय प्रातस्मरणीय आपणा सर्वांचे मार्गदर्शक वैकुंठवासी ब्रह्मीभूत आदरणीय रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या या पवित्र भूमीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या बीजोत्सवाचं औचित्य साधून स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आणि आपणा सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्ती परायण आदरणीय श्रद्धेय वारकरी संप्रदायासाठी समर्पित असलेलं आणि अत्यंत स्वच्छ पवित्र मनाचं व्यक्तिमत्व आदरणीय मच्छिंद्र महाराज ढोकणे यांच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हा महोत्सव, या महोत्सवातील आजच्या या चिंतन सेवेचा सुयोग माझ्या वाट्याला आलेला आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे 9 वाजेपर्यंत आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल कदाचित घड्याळाकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतंय
साधारणतः एक 30-40 मिनिटाची वेळ शिल्लक आहे. आणि मग या 40 मिनिटाच्या वेळेमध्ये कसं कीर्तन करायचं हा प्रश्न कदाचित किशोरजींना, मृदंगाचार्य अनिल महाराज यांच्या समोर निर्माण झाला असेल. 40 मिनिटांमध्ये कसं काय कीर्तन करायचं? तर काळजी करू नका, 40 मिनिटांमध्ये कीर्तन करता येतं. आणि 40 मिनिटांमध्ये कीर्तन कसं करायचं असतं याची मी परीक्षा दिलेली आहे. 2002 साली याची परीक्षा दिली. अजून सांगायचं ठरलं तर त्या परीक्षेत मी पास सुद्धा झालेलो आहे. आणि आणखीन विशेष सांगायचं ठरलं तर पहिल्या क्रमांकानं पास झालेलो आहे. आणि म्हणून ज्या माणसाला लांबवायला येतं त्या माणसाला आकडायला यायला काही अडचण नाही, हे लक्षात. हे तो इतकाच आहे, खूप कमी वेळ आहे. खरं सांगेन, कीर्तन किती वेळ केलं याला महत्व नाही, ते कसं केलं याला महत्व आहे. पुढे अजून ऐका, कीर्तन किती लोकांनी ऐकलं यालाही महत्व नाही, ऐकणाऱ्या लोकांचा दर्जा काय याला महत्व आहे. परमार्थ किती वर्ष केला याला महत्व नाही, तो कसा कसदार केला याला महत्व आहे. 2 शब्दात वेगळे बोलेन, भक्तीमध्ये परमार्थामध्ये संख्यात्मक वाढीकडे लक्ष देऊ नका, गुणात्मक वाढीकडे लक्ष द्या. आपण किती काळ झालं याच्यात आहोत यापेक्षा आपण बदललोय किती, परिवर्तन झालंय किती, या गोष्टीकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणून अत्यंत कमी वेळात आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी उभे राहिलेले सर्व टाळकरी, वारकरी शिक्षण संस्थेतील हे विद्यार्थी वृंद, वारकरी संप्रदायातील भजनाच्या क्षेत्रातले अत्यंत उत्तुंग असे लोक, दर्जेदार मृदंगाचार्य आणि आपण सर्वजण, आपणा सर्वांच्या चरणी मी अंतःकरणपूर्वक वंदन करतो, नतमस्तक होतो. आणि थोडीशी इथं येईपर्यंत वेळ झाली, जाणीवपूर्वक वाढवली नाही, मुद्दाम उशिरा आलो नाही, थोडा वेळ झाला, त्याबद्दल आपली सगळ्याची मी क्षमा याचना करतो. गेल्या वर्षी आपल्या अरे काय तुम्ही असं करताय, कसं तुम्हाला चोपकार करावं, काय गरज होती त्या गोष्टीची. विठ्ठल मागच्या वर्षी आपण हे चिंतन करत असताना या गावातील ढोकणे परिवारातील एक मातोश्री परमात्म्याच्या स्वरूपामध्ये समर्पित झाली. आणि त्याच सुयोगावर म्हणा, आजही तो वर्ष श्राद्धाचा दिवस आणि आपल्या सेवेचा दिवस, हे दोन्हीही सुयोग एकत्र जुळून आले. आणि त्यानिमित्ताने त्या मातोश्रीला श्रद्धांजली समर्पित करण्याकरिता, त्यांच्या परिवाराला भेटण्याकरिता थोडं जाणं क्रमप्राप्त ठरलं. पण मला वाटतं आज सुदैवाने आजची सेवा ही घेणारे तेच आहेत, बरोबर आहे. त्यांना सांभाळावं लागतं, हे म्हणाला त्या दृष्टिकोनातून. आणि ज्याने जीव घातले त्यांचाही प्रचंड आग्रह असल्यामुळे, त्यामुळे थोडा आणखीन उशीर झाला, तुम्हाला वाट पाहावी लागली. हे संप्रदायातले अत्यंत दर्जेदार गुणी गायक आणि अत्यंत गोड वादक, त्यांना माझी वाट पाहावी लागली, कधी येतील कधी येतील कधी येतील. पण मी तुम्हाला आता अजिबात वाट पाहायला लावणार नाही, कधी संपवतील कधी संपवतील अशी अजिबात वाट पाहायला लावणार नाही. अगदी 10-10:30 वाजायच्या आत, घाबरू नका, असं लवकर संपवेल. ज्या मातोश्रीच्या या निमित्ताने आज इथे हे चिंतन आपण करत आहोत, त्या मातोश्रीलाही
मी हृदयापासून वारकरी संप्रदायाच्या वतीनं, वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, विशेष करून या सप्ताह समितीच्या वतीनं, जगद्गुरु तुकोबाराय बीजोत्सवाच्या निमित्ताने चाललेल्या या उत्सवाच्या वतीनं त्या मातोश्रीला श्रद्धांजली समर्पित करतो. आणि ती मातोश्री परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी नक्की पोहोचलेली असल्यामुळे त्या मातोश्रीला परमात्म्याने आपल्या जवळ जागा दिलेली आहेच. असाच प्रवास आपल्याही जीवनाचा व्हावा. आणि कीर्तन चालू असताना, भजन चालू असताना, चालू कीर्तनामध्ये आणि चालू भजनामध्ये आपलाही नंबर लागावा, अशी या निमित्ताने देवाला प्रार्थना करतो. त्या मातोश्रीचं काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य असेल, भाग्य असेल, म्हणून भजनात कीर्तनात त्यांचं खऱ्या अर्थानं प्रयाण झालं. असाच सुयोग आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि शिवेला प्रारंभ करतो. तुकोबाराय या अभंगातून आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली एक जगद विलक्षण अवस्था प्रगट करतात. लक्ष द्या, भक्तीच्या क्षेत्रात, परमार्थामध्ये आपलं जीवन एका विशिष्ट अलौकिक अवस्थेपर्यंत पोहोचलंच पाहिजे. कशाला अवस्था म्हणतात? अवस्था तिला म्हणतात जी कधी बदलत नसते, तिचं नाव अवस्था. देश बदलला तरी, काल बदलला तरी, वस्तू बदलली तरी, व्यक्ती बदलली तरी, परिस्थिती बदलली तरी, समाज बदलला तरी, ज्याच्यात तसूभरही बदल होत नसतो, तिचं नाव अवस्था. ऐका, अवस्था कशाला म्हणतात? अवस्था त्याला म्हणतात भगवंताच्या दर्शनाकरिता अंतःकरण तळमळत राहणं, याला अवस्था म्हणतात. तुकोबाराय सांगतात, भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. एका तळमळ निर्माण होणं, व्यथा निर्माण होणं, पंढरीरायाच्या दर्शनाची तीव्रता अंतःकरणामध्ये निर्माण होणं, याला अवस्था म्हणतात. अजून सांगेन, भगवंताच्या दर्शनाकरता चित्त झुरणे लागणं, याला अवस्था म्हणतात. झुरोनी पांजरा होऊ पाहे आता, ये ये पंढरीनाथा भेटावया. पंढरीनाथाच्या भेटीसाठी चित्त झुरणे लागणं. चित्त पांडुरंग झुरत असे, चित्त पांडुरंगला झुरत असे, चित्त पांडुरंगला. काही वाजवा. झुरत असे, चित्त पांडुरंगला. यायसी दशा येईल माझे अंगा, यायसी दशा येईल माझे. काही वाजवा. यायसी दशा येईल माझे अंगा, यायसी दशा येईल माझे अंगा. चित्त पांडुरंगा झुरते, चित्त पांडुरंगा झुरते, चित्त पांडुरंगा झुरते, चित्त पांडुरंगा. चित्त पांडुरंगा झुरत असे. त्याचे दोन अर्थ करा. पांडुरंगासाठी चित्त झुरतय असा एक अर्थ करा, किंवा पांडुरंग हे संबोधन करा. पांडुरंगा, ऐशी दशा काही माझ्या अंगा येईल म्हणून चित्त झुरत असेल. दोन अर्थ करा.
हेतू लक्षात ठेवा. देवासाठी चित्त झुरणी लागणं याला अवस्था म्हणतात. ऐका, भगवंताच्या दर्शनासाठी जीवन तडफडत राहणं. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, अशी तळमळ मनामध्ये निर्माण होणं याला अवस्था म्हणतात. अजून ऐका, भगवंताच्या वियोगामध्ये जाणारा एक क्षण युगासारखा वाटणं याला अवस्था म्हणतात. कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाहुनी वडील निमिषमाने. देवाच्या वियोगामध्ये जाणारा एक क्षण युगासारखा वाटणं याला अवस्था म्हणतात. लक्ष देताय तुम्ही? अवस्था कशाला म्हणायचं? पांडुरंगानं आता जर मला दर्शन नाही दिलं तर माझ्या शरीरातून प्राणच निघून जातो की काय असं वाटणं याला अवस्था म्हणतात. भाषा आहे तुकोबारायाची. तुकोबाराय सांगतात, प्राण रिगो पाहे कुडिये सांडोनी, श्रीमुख नयनी न देखता. पांडुरंगा, तुझं मुख जर मी आता पाहिलं नाही तर मी आता जगूच शकत नाही याला अवस्था म्हणतात. तुम्ही जेवण केलेलं नसल्यामुळं लक्ष देताय तुम्ही, जागेत तुम्ही. ऐका ऐका, अवस्था कशाला म्हणायचं? अवस्था त्याला म्हणायचं देवाच्या दर्शनाशिवाय संसारातलं कोणतंही सुख तुच्छ वाटणं याला अवस्था म्हणतात. काय भाषा आहे बघा ज्ञानोबारायाची. ज्ञानोबाराय सांगतात, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड लेई गे माय याला अवस्था म्हणतात. अजून सांगेन, संसारातली सुख देवाच्या दर्शनाशिवाय अग्नीसारखी पोळणं याला अवस्था म्हणतात. भाषा आहे ज्ञानोबारायांची. ज्ञानोबाराय सांगतात, चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्हो वनमाळे वेगे भेटवा का, घनो वाजे धुन धुन मारवाळे धुन, घनो वाजे धुन धुन मारवाळे धुन, धुवाळे मोर मारवाळे धुन, तारी वाजवा, धुवाळे मोर मारवाळे धुन धुन, भगवंता को वेग भेटवा का, भगवंता को वेग भेटवा का, वेगी भेटवा का. ऐका, लक्ष द्या, भगवंताच्या वियोगामध्ये ज्ञानोबारायाची भाषा कशी आहे? माऊली बोलतात, चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. एरवी चंदन कशाला म्हणतात? उकळत्या तेलाच्या कढईत चंदनाचा जर एक थेंब टाकला तर उकळत तेल सुद्धा थंड शांत होत. इतकं चंदन शीतळ असतं. आणि अशा शीतल चंदनाची चोळी सुद्धा ज्ञानोबाराय सांगतात मला आगी सारखी पोळते. त्याचं कारण आहे
कानो वनमाळी वेगी भेटवा का. बोलण्याचा आशय इतकाच आहे, भगवान परमात्म्याच्या दर्शनाशिवाय आता मी जगू शकत नाही असं वाटणं याला अवस्था म्हणतात. चांगला आहे का. अवस्था कशाला म्हणतात, लक्ष द्या. अवस्था त्याला म्हणतात भगवान परमात्म्याच्या दर्शनाशिवाय संसारातल्या सुखाचा कंटाळा येणं याला अवस्था म्हणतात. तुम्ही लक्ष देताय, जागेत अजून मला उत्तर द्या. आपण संसारातल्या सुखाला कंटाळतो का संसारातल्या दुःखाला कंटाळतो? हा बोला की. संसारातल्या दुःखाला कंटाळतो. आणि त्याच्यात काय विशेष आहे हो, वेड सुद्धा त्यालाच कंटाळलेला असतं. ते कंटाळून तर वेड झालेलं असतं. चांगलं आहे का. संसारातल्या दुःखाला कंटाळणं हे सामान्य माणसाचं लक्षण आहे, आणि संसारातल्या सुखालाही कंटाळणं हे तर भक्ताचं लक्षण आहे. कधीतरी आपलं जीवन तसं झालं. कधीतरी माणसाला वाटलं पाहिजे, काय राव महाराज, या 55 लाखाच्या गाडीचा वैताग आलाय बघा, जाता का कधीतरी वाटलं पाहिजे, या 3-3.5 कोटीच्या बंगल्याचा कंटाळा आलाय. असं कधी झालं कसं आपल्याला? कधीच नाही. नीट कीर्तन आहे का. संसारातल्या सुखाचा कंटाळा येणं हे तर भक्ताचं लक्षण आहे. मी प्रमाण देतो. तुकोबाराय बोलतात, त्रासला हा जीव संसारीच्या सुखा, तुझं विन सखा नाही कोणी. तुकोबाराय सांगतात, हे देवा, संसारातल्या सुखाला त्रासलो रे, कंटाळलो रे. कशाला? सुखाला. अरे दुःखाला कंटाळणारे करोडो आहेत, अब्जावधी आहेत, लाखो आहेत, पण सुखाला कोण कंटाळतंय हो? सुखाला कंटाळणं हे तर भक्तीचं लक्षण आहे, हे तर अवस्थेचं लक्षण आहे. कधीतरी जीवन असं झालंच पाहिजे. आणि म्हणून ऐका, भक्तीच्या क्षेत्रात अशा अवस्थेची काय आहे, गरज आहे. अशी अवस्था कधीतरी आपल्या जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे. देव जर दर्शन देत नसेल, देवाची जर भेट होत नसेल, देवाचा जर साक्षात्कार होत नसेल, परमात्मा जर माझ्या स्वप्नात येत नसेल, तर माझा जिवंत राहून काय उपयोग आहे? माझ्या जिवंत राहण्याला काय अर्थ आहे? देव जर दर्शन देत नाही तर मला आता जगायचंच काय म्हणणं गेले पुढचं काय. मायबाप माझी विनंती आहे, निदान असं म्हणा की तरी राहू, म्हणा की तरी. असं कधीतरी आपल्याला काय झालं पाहिजे, वाटलं पाहिजे. 35 वर्ष झाली गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून अजून सुद्धा तो दर्शन देत नाही रे. काय माझ्या जीवनात जगण्यात अर्थ आहे? अशी तळमळ, अशी तडफड वृत्ती अंतःकरणात आपल्या निर्माण झाली पाहिजे. याला अवस्था म्हणतात. आणि अशीच अवस्था परमार्थात निर्माण झाली पाहिजे. मग ऐका, अशा परमार्थात अनेक अवस्था आहेत. त्यापैकी भक्तीच्या क्षेत्रातली एक सर्वोत्कृष्ट अवस्था, सर्वोच्च अवस्था महाराजांच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. ती अवस्था कोणती आणि महाराजांना ती अवस्था का प्राप्त झाली, या दोन्हीचं उत्तर तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात देतात.